सन 1891 साला एप्रिल महिना 14 तारखेला भीमाबाईला पुत्र झाला. नाव ठेविले भीमतयाला. नाव ठेविले भीमतयाला. दुसऱ्या दिवशी रामजी तात बातमी सांगे इष्टमित्रात. सगळे सोयरे गण गोत्रात. साखर वाटी महू गावात. साखर वाटी महू गावात. तिसऱ्या दिवशी 8वे सार साधू संतांचं भविष्य न्यार. वर्णभेदाची होईल हार. नाव कुळाचे गाजेल पार. नाव कुळाचे गाजेल पार. चौथ्या दिवशी विचार आला भीमाई बोले सुभेदाराला. शाळा शिकू द्या भीम बाळाला. मोठा होऊ द्या साहेब त्याला. मोठा होऊ द्या साहेब त्याला. पाचव्या दिवशी तापले जळ अशी बाळाची झाली अंघोळ. वाहून गेला रूढीचा मळ. अंगात आलं भीमाचं बळ. अंगात आलं भीमाचं बळ. सहाव्या दिवशी बाळ नटले त्याला पाहुनी असे वाटले. समानतेचे वारे सुटले. जातीयतेचे बंधन तुटले. जातीयतेचे बंधन तुटले. सातव्या दिवशी सत्याग्रहाचे शिंग फुंकले. कणू लढ्याचे वीर जमले. भीमरायाचे पाणी चाखले चवदार तळ्याचे. पाणी चाखले चवदार तळ्याचे. आठव्या दिवशी भासले चक्क गोलमेज सभा केली या थक्क. मत आपलं मांडून पक्क. भांडून घेई जनांचे हक्क.
मांडून घेई जनांचे हक्क नवव्या दिवशी बोलाले कोणी तसा ग झाला विवाह ज्ञानी करून क्रांती रण मैदानी भल्या भल्यांना पाजिले पाणी भल्या भल्यांना पाजिले पाणी दहाव्या दिवशी जाणीव झाली खेड्या पाड्याला वार्ता ही गेली भीमरायान करणी केली भारत देशाची घटना लिहिली भारत देशाची घटना लिहिली अकराव्या दिवशी